लाडकी बहिणींना लाडक्याचा 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण कधी होणार आहे, केव्हा तुम्हाला नेमका वाटप होणार आहे, याबद्दलचा एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्याचा बघा, आज सकाळी या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांना मी संपर्क साधला होता. त्यांनी फोन न उचलला, पण त्यांच्या पीए सोबत या ठिकाणी माझी चर्चा झालेली आहे. तर मग नेमकं वितरण कधी होणार आहे त्याच्याबद्दल मी त्यांना विचारलेलं आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना ई-केवायसी संदर्भात काही अडचणी येत आहेत, त्यांचे काही प्रश्न होते, ते प्रश्न पण मी त्यांना या ठिकाणी सांगितलेले आहेत. याच्याबद्दल त्यांनी काय उत्तर दिलेत, आमची काय चर्चा झाली, हे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्याचा 17वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, वितरण कधी होणार आहे, याच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा, कारण की एकदम ऑथेंटिकेट, एकदम खरी माहिती आपल्या चॅनलवर सांगितली जाते. चला तर वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. 17वा हप्ता वितरण नेमकं कधी होणार आहे, वाटप नेमकं कधी होणार आहे, 17वा 18वा हप्ता एकत्र भेटू शकतो का भेटायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 17वा हप्ता आता वाटपाला या ठिकाणी प्रचंड स्वरूपात विलंब झालेला आहे. 1 महिना नोव्हेंबर पूर्ण संपलेला आहे, डिसेंबर महिना पण 15 दिवस पूर्ण संपलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्याचा गॅप या ठिकाणी वितरणाला झालेला आहे. GR फक्त आलाय, पण त्याच्यानंतर पुढे काही झालेलं नाहीये. मग या ठिकाणी नेमका काय प्रॉब्लेम होतोय ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्यानो पुन्हा आचारसंहिता लागलेली आहे. परत सांगतो लाडक्यानो, आता ही आचारसंहिता दुसरी आहे. पहिली होती ती नगर परिषदा वगैरे खालच्या लेवलच्या निवडणुका होत्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, पण आता आचारसंहिता लागली ती म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली. कालपासून किंवा आजपासून आपण पकडून चला की या ठिकाणी आचारसंहिता सुरू झालेली आहे. तर लाडक्यानो याच्याबद्दल मी सांगणार आहे. त्याचबरोबर वाटप तारीख नेमकी काय असणार आहे, मग या आचारसंहितेचा याच्यावर परिणाम होणार आहे का, तर हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 17वा 18वा हप्ता आता एकत्र भेटायला पाहिजे. आता खूप झालं लाडक्यानो, 1.5 महिना या ठिकाणी आपण वाट बघितली, 1.5 महिन्यामध्ये हप्ता आलेला नाहीये, आणि आता 17वा हप्ता तर भेटायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर 18वा हप्ता आता भेटायला पाहिजे. कारण की जर आता 18वा हप्ता भेटला नाही तर डायरेक्ट तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी, परत सांगतो लाडक्यानो, तुम्हाला वाटत असेल की बाबा सर एवढं तुम्ही तळमळ करून का सांगायला लागलात, 18वा हप्ता भेटायला पाहिजे. लाडक्यानो जर आता 18वा नाही भेटला तर परत 1.5-2 महिन्याचा गॅप तुम्हाला पडणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी सपोर्ट करायचा आहे. 17वा 18वा हप्ता एकत्र भेटावा या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. आता वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे. नेमके त्यांचे पीए काय बोलले त्यांच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो लाडक्यांनो. ज्यावेळेस माझं आदिती तटकरे मॅडम, आपल्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम आहेत, त्यांच्या पर्सनल पीए बरोबर माझी या ठिकाणी चर्चा झालेली आहे. फोनवर मी त्याच्यावर संपर्क साधलेला आहे. त्यांनी सांगितलं की आज आम्ही या ठिकाणी नागपूरहून निघत आहोत. नागपूरहून म्हणजे त्यांचं आता अधिवेशन संपलेलं आहे. नागपूरहून आम्ही निघत आहोत, आता मुंबईला येण्यासाठी निघत आहोत. त्याच्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला वेळ लागणार आहे. आज संध्याकाळपर्यंत मी सगळी माहिती घेतो. मी त्यांना प्रश्न विचारले की वितरण नेमकं कधी होणार आहे, 17वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, 17वा 18वा हप्ता एकत्र भेटणार आहे का, आचारसंहिताचा काही त्याच्यावर प्रॉब्लेम होणार आहे का. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना या ठिकाणी पतीपासून दूर राहतात, त्यांचं नेमकं काय होणार आहे, ज्यांच्या केवायसी चुकल्या परत एकदा डबल चुकलेल्या आहेत त्यांचं नेमकं अपडेट त्यांना करता येणार आहे का. अंगणवाडी सेविका या ठिकाणी काही ठिकाणी फॉर्म घेत नाही, त्यांचं नेमकं काय होणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत ही प्रोसेस संपली नाही तर मग परत एकदा मुदतवाढ होणार आहे का. हे सगळे प्रश्न या ठिकाणी लाडक्यांना मी त्यांना विचारलेले आहेत. त्याच्या संदर्भात ते बोलले की ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी माहिती काढून तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत, कारण की उद्यापर्यंत आदिती तटकरे मॅडम जर फ्री झाल्या तर त्यांच्या सोबतच मी डायरेक्ट चर्चा करणार आहे. त्याच्यामुळे लाडक्यांनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यांनी काय काय उत्तर दिले ते पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. चला तर वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्यांनो नेमका वाटप कधी होणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला 8 डिसेंबर बघा, 8 डिसेंबरला या ठिकाणी 17वा हप्ता या ठिकाणी GR आलेला आहे. GR मध्ये फक्त त्यांनी सांगितलेलं आहे तो म्हणजे 17व्याच हप्त्याचा वाटप होणार आहे. 18व्या हप्त्याबद्दल त्यांनी काही बोललेलं नाहीये लाडक्यांनो, त्याच्यामुळे लक्षात घ्या. आणि 2,63,00,000 म्हणजे खूप कमी या ठिकाणी निधी मंजूर झाला. यावेळेस सगळ्यात कमी निधी मंजूर झालेला आहे. 263.2 कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे 17व्या हप्त्या वाटपासाठी. अजून 2 GR ते यायचे असतात. मुख्य GR आहे आणि आपला अजून दुसरा एक आदिवासी विभागाचा एक GR असतो. असे 3 GR येत असतात. त्यातला हा पहिला GR आलाय, पण या GR मध्ये पण बाकीच्या पेक्षा म्हणजे मागच्या वेळेस खूप जास्त पैसे मंजूर झाले, यावेळेस कमी पैसे मंजूर झालेले आहेत. आता हे झालं GR च्या संदर्भात.
आता बऱ्याच जण लाडक्या बहिणी मध्ये असतील की सर आता आचारसंहिता नेमकं तुम्ही बोलला तर त्याच्यानंतर नेमकं काय आहे, तर लाडक्या बहिणी बघा 15 डिसेंबर काल अधिवेशन संपलेलं आहे. जे हिवाळी अधिवेशन चालू होतं ते हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे. त्याचबरोबर 16 डिसेंबर आज तारीख आहे 16 डिसेंबर, तर महानगरपालिकाच्या आचारसंहिता सुरू झाल्या. आता महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू झाल्यात. महानगरपालिका काय म्हणायचे मला, महापालिकाच्या आचारसंहिता चालू झालेल्या आहेत. म्हणजे आता प्रत्येक आणि ह्या आचारसंहिता कधीपर्यंत लागणार आहेत बघा, 16 जानेवारीला महापालिकाचा निकाल लागणार आहे. म्हणजे 16 जानेवारीपर्यंत ही आचारसंहिता चालू राहणार आहे. कशाची, महापालिकेची आचारसंहिता. तर लाडक्या बहिणींनो आता एकच प्रश्न या ठिकाणी समोर यायला लागलाय, मग आता ह्या आचारसंहिता परत लागतात, आचारसंहितामध्ये वितरण का होत नाही. बरेच लाडके ताई म्हणत असेल की सर या ठिकाणी जी आर येत आहेत, मागच्या वेळेस त्या संजय गांधी निराधार योजनेचे वाटप पण या ठिकाणी झालेले आचारसंहितामध्ये. म्हणजे आता ही जी आचारसंहिता दुसरी नगर परिषदेची आचारसंहिता चालू आहे ती 21 तारखेला संपणार आहे. त्या आचारसंहितामध्ये जी आर पण आला, म्हणजे कोणता ई-केवायसीचा जी आर आला, त्याचबरोबर वाटपाचा जी आर पण आलेला आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना त्याचा पण या ठिकाणी वाटप झालेलं आहे. मग या ठिकाणी लाडक्या बहिणीनेच काय प्रॉब्लेम केलाय, लाडक्या बहिणीला वाटप का होत नाहीये, आणि हा सेम प्रश्न लाडक्या बहिणींनो तुमच्याकडून मी या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमला उद्या विचारणार आहे. तर लाडक्या बहिणींनो सर्वांनी सपोर्ट करत राहा. तुम्ही जर सपोर्ट केला तरच या ठिकाणी मी आहे, जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर या ठिकाणी मी काहीच नसणार आहे. लाडक्या बहिणींनो हा तुमचा गुरुदादा तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे, पण तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर या ठिकाणी फायदा होणार आहे. नसता जर तुमच्यासाठी बघा लाडक्या बहिणींनो मी एकदम तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना याच्या संदर्भात खूप कमी लोक या ठिकाणी बोलत असतात. त्याच्यामध्ये आम्ही काही थोडेफार युट्यूबर असतील, काही रिपोर्टर असतील, काही मंत्री असतील किंवा आमदार साहेब काही असतील, एवढे सोडले तर या लाडक्या बहिणीबद्दल जास्त कोणी बोलत नाही. जसे शेतकऱ्यावर खूप सारे बोलतात किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या गोष्टीवर भरपूर सारे या ठिकाणी आंदोलन होतात, सगळ्या गोष्टी होतात, मतं मांडली जातात, पण लाडक्या बहिणीवर कोणी जास्त बोलत नाही. तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी सपोर्ट करत आहोत, त्याच्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी सपोर्ट करायला पाहिजे लाडक्या बहिणींनो, ही मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक विनंती करताय. चला त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये. आता म्हणत असतील बरं का बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत असतील की सर हे आपण मागणी करत आहोत, नेमकं खरंच भेटणार आहेत का. बरं का लाडक्या बहिणींनो, भेटणार नाही भेटणार हे सरकारच्या हातामध्ये आहे. तर या ठिकाणी बघा काय झालेले 26 लाख लाडक्या ताई आहेत, 26 लाख लाडक्या ताई आहेत, त्यांच्या हक्काचे पैसे 4,500 रुपये अजून भेटलेले नाहीयेत. त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता, पण 15वा 16वा हप्ता भेटला. म्हणजे 3 हप्ते भेटलेले नाहीयेत, सरकारने जे त्यांना दिलेले नाहीयेत. त्याच्यामुळे सरकारकडे ही आपली मागणी असणार आहे की सरकार मायबाप लवकरात लवकर हे हप्ते वाटप करावेत. 16वा 17वा हप्ता त्यांना भेटला, 15वा 16वा हप्ता भेटलाय, याचा अर्थ त्या पात्र होत्या. मग त्यांचे 12वा 13वा 14वा हप्ता थांबवायचा काहीच या ठिकाणी विषय नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर हे हप्ते भेटायला पाहिजेत. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सपोर्ट करतात का, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, पाठिंबा आहे या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी सहकार्य आहे तरच आपल्याला लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पुढे जाता येणार आहे. त्याचबरोबर 17वा 18वा हप्ता एकत्र मिळायला पाहिजे. 3,000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजे. 1,500 बघा 1,500 रुपये भेटून काही उपयोग होणार नाहीये, त्याचा एक ऑलरेडी जी आर आलेला आहे. 1,500 रुपये भेटतील, पण आता 1.5 महिन्याचा ऑलरेडी गॅप पडलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा अजून तर आठवडाभर 2 आठवडे जर पुढे गेलं तर या ठिकाणी 2 महिन्याचा गॅप पडेल. 2 महिन्यानंतर 1,500 रुपये भेटून काही फायदा होणार आहे का, तुम्ही सांगा. 2 महिन्याचा गॅप पडला आणि फक्त 17वा हप्ता जर टाकला, 1,500 रुपये हप्ता टाकला तर काही फायदा होणार आहे का, तुम्ही सांगायचं लाडक्या बहिणींनो. कारण की पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय 3,000 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत का 1,500 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत. नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्ही सांगायचंय 17वा 18वा हप्ता एकत्र भेटावा का फक्त 1,500 रुपये भेटावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.